तुमच्या घरचं पीठ संपलं की कुठं जाता बहिणी हो तुम्ही? माजलगावले. बोला ना, बरोबर बोलली ते माय, शेजारीच्या घरी. हा, मग शास्त्र म्हणते ज्या बाईनं पीठ दिले ना तुम्हाला, आटा दिला, तिचे उपकार झाले. तिनं दिलं तेवढं देऊ नये, कमी देत जा. ते समजते साहेब. हा, कसंही बोला समज. बहिणी हो, असे हलकट धंदे करू नये. तिचे उपकार झाले, तिनं दिलं त्याच्यापेक्षा अधिक द्याव, अधिक द्याव. तिच्या ऋणात राहू नये. देता काय तुम्ही? राग नका येऊ देऊ, पण खरं सांगतो बाई सारखे कंजूस जात नाही. हा बहिणी हो, कंजूसपणा संसारात कराव, पण दान धर्मामध्ये कंजूसपणा करू नये. आता लाडक्या बहिणीचा हप्ता पडेल शिन, सगळे ना बाहेर काढा आणि सप्त्याले द्या, तेव्हा तुमचा हप्ता चालू राहील, नाही तर बंद पडेल. मग सप्ताहासाठी द्या. खरंच कंजूसपणा करतात. मी कधी अजून सोबत मी दिवाळीला न्यायला जात नाही. मी तूच जाण तूच ये, तेव्हा भावाला आणून माग, कारण इज्जत जाते. पण दुकानात गेलं आणि त्यानं जर 3000ची साडी सांगली नाही, हे म्हणते 250 देतं काय? माणसाला खराब वाटते. 20 लाखाच्या गाडीतून उतरतं 250 साडी मागतो माय. पण काय करावं बापो, लय कंजूस धंदा. तुमच्यापेक्षा आमचं पुरुष मंडळ दिलदार आहे, दिलदार आहे. अजून दारूचा भाव नाही केला. लक्ष द्या बहिणी हो. जेवढं दिलं ना त्याच्यापेक्षा अधिक देत जा. मला एवढं सांगायचं, मला तुमची कमी करायची नव्हती, यायला दाखवायचं होतं. तुमच्यामुळे तर संसार टिकून आहे मावल्या हो. हा, तुमच्यामुळे टिकून. कशा टाळ्या वाजवल्या पाहिलं भाऊ. हा, हे आम्हाला जमते. आम्ही डायरेक्ट गदा तर कधीच नाही म्हणत. म्हणतो का आपण? आम्ही असं, दादा तू गदा. आम्ही म्हणतो दादा तू हनुमंताच्या हातचा गदा. लक्ष देऊन ऐका बहिणी हो. ज्या मायनं पीठ दिलं तिचे उपकार झाले, जास्त द्या. कधी आमची शेजारी आमच्या घरी पिठाली आली, सुनबाई पीठ दे. आमच्या घरचं जनावर जरा आळशी आहे, ते म्हणे आता बाई घ्या हातानं. त्या म्हातारीनं शेर भरला भाऊ, असा दाबू दाबू नेला आणि वर मंदिराचा कळस केला. महिना झाले हो दिला नाही. मग माझ्या मनात आलं, म्हटलं जाय ना अन्न पीठ. मग गेली, आत्याबाई पीठ द्या. आत्याबाईनं हातानं शेर भरला. इले म्हणाव घे. सुनबाई हात पांढरे करू नको, मी देते. हिच्या हातचा शेर घेतला आणि पीठ देणं चालू केलं. लय आहे तशा, इकडे नाहीत त्या. जशा रांगोळ्या काढतात बिचाऱ्या. बहिणी हो, मा राग नका येऊ देऊ. जे बाई कोणाचं लय खाते आणि कमी देते, पुढल्या जन्मामध्ये ते बाई घुस होते. कामाचं सांगलं ना माय, कामाचं सांगलं ना. घुशीच्या तुम्ही जर घुसा झाल्या ना, हे लोक शॉट देऊन मारते. मी हे भारुडातून सांगू.